आहे या ठिकाणाचं नाव काय आहे? पांडव टीला. टीला म्हणजे एक टेकडी. तर आता हे थोडं आपल्याला मध्यस्थ वाटते, पण पहिला याच्यापेक्षाही उंच असेल. त्यावेळेला बाजूने आपल्याला शेती दिसत आहे, पण तो अजूनही आपल्याला त्या शेतीमध्ये एक उंच भाग असा दिसतो. तर पांडव टीला याला का म्हणलेलं आहे? कारण ह्या एकचक्र ग्राममध्ये कलियुगामध्ये 501 वर्षापूर्वी नित्यानंद प्रकट झाले. पण त्याच्या अगोदर साधारण 5000 वर्षापूर्वी द्वापर युगाच्या शेवटी जेव्हा पांडवगण किंवा भगवान श्रीकृष्ण पण ह्या भौतिक जगामध्ये प्रकट लीला करत होते, त्यावेळेला पांडवगण ह्या ठिकाणी काही कालासाठी वास्तव केलेले आहेत. मग कोणत्या वेळेला? जेव्हा पांडवांना कौरवगण काय करतात, विशेष करून धृतराष्ट्र आणि कौरव दुर्योधन आदी मिळून लाक्षाग्रह एका ठिकाणी बांधलं जातं, वारणावत या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी पांडवांना आणि कुंती महाराजांना पाठवलं जातं की आपण तिथं काही दिवस वास करा. आणि पांडवगण पण तिथं थांबण्यासाठी जात जातात, आपल्या काकांनी राजांनी सांगितलेलं आहे म्हणून. परंतु काय केलं असतं, त्याच्या मागे त्यांचा हेतू काय होता की त्या पूर्ण महलाला लाक्षा म्हणजे लाख यांनी बनवलं होतं, जे फार ज्वलनशील असतं. आणि उद्देश काय होता की योग्य वेळ आल्यानंतर त्या महलाला आग लावायची आणि पूर्ण पांडवगण त्याच्यामध्ये मरून भस्म होतील आणि राज्य आपल्याला मिळेल. परंतु विदुरजींनाही माहीत होतं पहिल्यापासूनच. आणि जेव्हा पांडवगण त्या महलामध्ये राहण्यासाठी चालले होते, तेव्हाच विदुरजींनी पांडवांना अप्रत्यक्षपणे हे सर्व सांगितलेलं होतं कोड भाषेमध्ये. महाभारतामध्ये कोड भाषा म्हणजे त्यांना बाकीच्यांना कळालं नाही, परंतु पांडवांना किंवा युधिष्ठिर महाराजांना कळालं. आणि मग युधिष्ठिर महाराज तरी पण सर्व पांडवांना घेऊन, आपल्या माता कुंतींना घेऊन त्या लाक्षागृहामध्ये राहतात. आणि त्यांना मग विदुरजी सहाय्य करतात. आणि भीम आणि काही सहाय्यकांच्या द्वारे पांडवगण काय करतात, त्या लाक्षागृहाच्या मधून भुयार काढतात काही दिवसांमध्ये. आणि ज्या दिवशी त्यांचं लाक्षागृह पेटवलं जाणार होतं, त्या दिवशी भीम सर्व पांडवांना घेऊन, कुंती महाराजांना घेऊन त्या भुयारातून निघतात. आणि त्याच दिवशी त्या भागातील एक स्त्री आपल्या 5 मुलांना घेऊन त्या ठिकाणी थांबायला आली होती. आणि त्या लाक्षागृहाला कौरवांच्या द्वारे आग्नी लावली जाते. ते लाक्षागृह जळून भस्म होतं. त्याच्यामध्ये ती जी काही स्त्री होती आणि तिचे 5 पुत्र होते ते म्हणून जळून भस्म होतात. आणि कौरवांना काय वाटतं, पांडवगण मेले किंवा मृत्यू पावले. मग परंतु त्यांना माहीत नसतं की विदुरजींच्या मदतीने पांडवगण सुखरूप आहेत. आणि पांडवगण त्या भुयारातून सुखरूपपणे दुसऱ्या ठिकाणी निघाले होते. एका वनामध्ये ते बाहेर पडले. आणि मग विदुरजींनी हा पण निरोप पाठवला होता की तुम्ही त्याच्यामध्ये वाचल्यानंतर लगेच हस्तिनापूरला येऊ नका, कारण कौरव इतके दुष्ट आहेत, पुन्हा तुम्हाला मारण्याचा आणखी काही ना काही ते प्रयत्न करतील. आणि त्यामुळे तुम्ही काही कालावधीसाठी अज्ञातवासामध्ये राहा, कुणाला कळणार नाही अशा पद्धतीने काही कालावधीसाठी तुम्ही वास करा इतर ठिकाणी. मग त्यावेळेला 5 पांडव आणि कुंती महाराणी कुठे आले होते? ह्या ठिकाणी आले होते एकचक्र ग्राममध्ये. आणि इथे येऊन त्यांनी एक ब्राह्मण वेशामध्ये वास केला होता. म्हणजे क्षत्रिय आहेत किंवा हे पांडवगण आहेत हे कुणालाच माहीत नाही आसपासच्या लोकांना. एक ब्राह्मण स्त्री आहे, तिचे 5 पुत्र आहेत. अशा पद्धतीने इथं आले आणि ते राहिले. आणि इथे एक ब्राह्मण होते, त्या ब्राह्मणाच्या घरी ते राहिले. ते ब्राह्मण फार दयाळू होते. आणि कुंती महाराजांनी त्यांची 5 पुत्र इथं आल्यानंतर त्या ब्राह्मणाने आपल्या घरामध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था केली. आणि इथं काही कालावधीसाठी पांडवगण राहिले. आणि प्रसिद्ध आपल्याला प्रसंग माहीत आहे बकासुराचा वधाचा. आपण लहानपणापासून ऐकला असेल की भीमाने बकासुराचा वध केला होता. तर तो प्रसंग ह्या ठिकाणीच घडलेला आहे. कारण जेव्हा पांडवगण त्या ब्राह्मणांच्या घरी राहत होते, तर मग त्या दरम्यानच इथं ह्या भागातच बकासूर नावाचा फार एक दुष्ट राक्षस राहत होता. आता हा बकासूर कृष्ण लीलेमध्ये बकासूरचा तो नाही आहे. कृष्ण लीलेमध्ये पण एक बकासूर नावाचा असुर होता, ज्याला कृष्णाने मारलं, जो बगळ्याच्या रूपात आला होता. तर इथं जो राहतो हा बकासूर वेगळा होता. आणि तो काय करायचा, इथं कधी पण गावामध्ये आक्रमण करून कोणत्याही प्राण्याला किंवा व्यक्तीला पकडून काय करायचा, घेऊन जायचं आणि त्याला जिवंत खायचा. मग आता त्याच्या ह्या आतंकापासून वाचण्यासाठी मग गावकऱ्यांनी काही विचार केला की आपण काय करू, त्याला त्याची चर्चा करून सांगितलं त्याला की तुला जेवढं भोजन हवं आहे ते आम्ही सर्व पाठवतो. आणि सोबत आमच्या गावातील प्रत्येक घरातील एक व्यक्ती रोज आम्ही पाठवतो. आणि मग काय करायचं त्यांनी, तो काय करायचा, सर्व भोजन पण ग्रहण करायचा आणि त्या व्यक्तीला पण खाऊन टाकायचा. असं होतं. आता कारण गावावर आक्रमण करून सर्वांना त्रास देण्यापेक्षा मग अशा पद्धतीने नियम बनवला होता. आणि रोज एक कुटुंबातून एक व्यक्ती
भोजन जे बनवलं आहे ते घेऊन बैलगाडीमध्ये लादून तो करायचा, काय करायचा, तिकडे जायचा. आणि तो गेल्यानंतर काय झाला, मृत्यू पावायचा. मग एक दिवस काय झालं की कुंती महाराणी पाहते की त्या ब्राह्मणाच्या घरातील सर्व लोक रुदन करत आहेत, रडत आहेत. मग कुंती महाराजांना आश्चर्य वाटतं की हे का रुदन करत आहेत, काय दुःख यांच्यावर आलेलं आहे. मग ते जाऊन विचारतात त्यांना, कुंती महाराज विचारते. तर ते ब्राह्मण फार सभ्य होते. आता हे कुंती महाराज किंवा पांडव हे अतिथी आहेत, त्यांना आपण हे सांगितलं नको पाहिजे, त्यांना काही आपल्या दुःखामध्ये समाविष्ट केलं नको पाहिजे म्हणून ते सांगू इच्छित नव्हते. पण तो कुंती महाराज म्हणते की सांगा, आम्ही काही तुम्हाला सहाय्य करू शकतो. बरीच विनंती केल्यानंतर ते ब्राह्मण आणि त्याची पत्नी सांगतात की असं असं एक बकासूर नावाचा राक्षस होतो आणि असा असा नियम आहे आणि आज आमच्या कुटुंबाचा नंबर आहे आणि आता आमच्या कुटुंबात एका व्यक्तीला जावं लागेल. मग त्यांच्यामध्ये काय चालू असतं, त्या कुटुंबाचा पुत्र म्हणत असतो मी जावतो आणि त्यांचे वडील काय म्हणत असतात, नाही तू थांब मी जातो. मग असं ते त्यांच्यामध्ये चर्चा चालू असते. आणि ती जी ब्राह्मणी आहे ती मात्र फार दुःखाने रुदन करत असते. मग कुंती महाराज ते ऐकल्यानंतर म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका, आज काय करेल, आम्ही पण तुमचे कुटुंबीय आहोत, माझा पुत्र भीम जाईल त्यांच्या ठिकाणी. मग ते ब्राह्मण नाही म्हणतात, हे तुम्ही आमचे अतिथी आहात, तुम्हाला हे दुःखामध्ये समावेश करणं योग्य नाही आहे, तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही आमचं नियोजन करतो. मग कुंती महाराजांनी सांगते की तुम्ही काही घाबरू नका, काही म्हणजे अनिष्ट घडणार नाही, माझा पुत्र पाठवूया, सर्व काही व्यवस्थित होईल. आणि शेवटी बऱ्याच विनंती केल्यानंतर ती ब्राह्मण पत्नी आणि ब्राह्मण तयार होतात आणि भीम काय करतो, त्या बैलगाडीमध्ये सर्व काही लादून इथून निघतो. आणि एक जवळच पहाडी होती, त्या ठिकाणी तो बकासूर राहत होता. आणि भीम मग बैलगाडीवरून निघतो एकटाच. आणि बाकी पांडव, मग 4 पांडव भिक्षा मागण्यासाठी वनामध्ये गावामध्ये गेले होते, कारण ब्राह्मणाच्या वेशामध्ये ते राहत होते. आणि मग भीम जसं चाललेले आहेत, आता भीमाला पण आनंद झाला है ना, कारण काही हे म्हणतात की भीमाला जोपर्यंत ते अज्ञातवासामध्ये होते इथं, तर त्यांना पुरेसं अन्न मिळायचं नाही, कारण भीमांना वृकोदर म्हणलेलं आहे. वृकोदर म्हणजे त्यांचं पोट जे फार उदर आहे ते फार मोठं होतं, कितीही खाल्लं तर त्यांचं पोट भरत नव्हतं. मग त्यांना चांगलं ही संधी मिळाली की एवढं भोजन आता घेऊन चाललेले आहेत. तर भीम काय होते, बैलगाडीची जी हे असते दोरी असते ते एका हाताने त्यांनी पकडली होती आणि एक हात मागे टाकत ते भरपूर वेगळे व्यंजन घेत खात चालली होती. आणि असं तिथंपर्यंत जोपर्यंत अर्ध्याला जात त्यांनी भोजन संपवलं. आणि बकासूर पाहत आहे की एक व्यक्ती येत आहे बैलगाडी घेऊन, तर त्याला चांगलं वाटलं. पण जवळ आल्यानंतर पाहिलं तर हा व्यक्ती काय करत आहे, माझं भोजन खात आहे आणि जवळजवळ अर्ध भोजन यांनी संपवलेलं आहे. आणि तो बकासूर फार चिडतो आणि भीमाला एकदम ओरडतो की हे तू काय करत आहेस. तर भीम काय त्याच्याकडे लक्ष पण देत नाही आणि भीम आणखीन खातच राहतात. आणि जेव्हा ती बैलगाडी जवळ येते तर तो बकासूर एकदम क्रोधित होऊन भीमावर आक्रमण करतो. आणि आपल्याला माहिती आहे भीम किती शक्तिशाली होते, 10,000 हत्तीचं बळ होतं त्याच्यामध्ये. आणि नंतर कुंती महाराजांनी त्यांना पाठवलं होतं. आणि भीम काय करतात, काही ज्यादा त्याच्याशी सुरुवातीला युद्ध करत नाहीत, तर ते दोरी हातातली सोडतात आणि एका हाताने त्या बकासूरला पकडतात आणि तसंच पकडून ठेवतात आणि दुसऱ्या हाताने खात राहतात. आणि खात त्याच्या समोर सर्व संपून टाकतात आणि त्याला आणखीन म्हणजे राग आणतात त्याला. आणि शेवटी तो क्रोधित होऊन एवढा हात पाय मारत असतो तरी भीमाच्या एकाच हाताने पकडल्यामुळे तेवढ्याने पण तो काही करू शकत नव्हता. आणि शेवटी भीम काय करतात, त्याला पाडतात आणि त्याच्यावर मुष्टी पार करून त्याचा वध करतात. आणि मग वध केल्यानंतर पुन्हा भीम गावी येतात आणि ते ऐकल्यानंतर सर्व गाववासी आनंदित होतात, ते कुटुंब पण आनंदित होतं. आणि अशा पद्धतीने भीमाच्याद्वारे काय केलं होतं, ह्या कुटुंबाचं पण रक्षण केलं आणि या गावाचं पण रक्षण केलं आणि बकासुराचा वध केला. तर ती लीला ह्या एकचक्र ग्राममध्येच झालेली आहे. आणि पांडवगण इथं काही कालावधीसाठी वास्तव केलेले आहेत. आणि मग जसं आपण नवदीपमध्ये पाहिलेलं आहे की गौरांग महापुनी वेगवेगळ्या देवी देवतांना, म्हणजे या कलियुगाच्या अगोदर सतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, जसं सतयुगामध्ये कोणाला दर्शन दिलं भगवंतानी, गौरांग महापुनी सीता पार्वती मातेंना दर्शन दिलं, शिवजींना दर्शन दिलं. द्वापरयुगामध्ये त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्रांना सीतामातेंना दर्शन दिलं भगवंतानी गौरांग महापुनीच्या रूपात. आणि द्वापरयुगामध्ये स्वर्णसेन राजा नावाचा एक राजे होते. असे बरेच वेगळे भगवंताचे भक्त होते, त्यांना द्वापरयुगामध्ये दर्शन दिलेलं आहे. तसं इथं एक चक्रग्राममध्ये भगवान गौरांग महापुनी युधिष्ठिर महाराजांनी पांडवांना दर्शन दिलेलं आहे, कारण पांडव इथे राहत होते. आणि मग भगवंत इथं प्रकट होऊन पांडवांच्या भक्तीमुळे त्यांना सांगितलं की ह्या म्हणजे येणाऱ्या कलियुगामध्ये ह्या ठिकाणी मी काय होईन, माझा एक विस्तारित रूप नित्यानंद पुंच्या रूपात प्रकट होईल. मग गौरांग महापुनी नित्यानंद दोघांनी पण पांडवांना इथं
दर्शन दिलेलं आहे. आणि मग त्यामुळे म्हणलेलं की पांडव इथं ते दर्शन प्राप्त करतात की हे विशेष एवढं ठिकाण आहे. तर मग म्हणलेलं पांडव इथं नित्य वास करतात आपल्या विस्तारित रूपामध्ये. जसं पांडवगण वृंदावनमध्ये पण वास करतात नित्य रूपामध्ये. कुठे वास करतात? राधाकुंड श्यामकुंडाच्या किनारी. राधाकुंड श्यामकुंडाच्या किनारी 5 फार मोठे वृक्ष होते. आता ते वृक्ष लुप्त झालेत. 1-2 वृक्ष आहेत छोट्या स्वरूपात. परंतु ते वृक्ष म्हणजे कोण आहेत? 5 पांडव वृंदावनमध्ये त्या राधाकुंड श्यामकुंडाच्या किनारी वास करतात असं म्हणलेलं आहे. तसंच 5 पांडव आणखीन विस्तारित रूपात ह्या ठिकाणी पण वास करतात. आणि हे ठिकाण फार दिव्य पवित्र आहे म्हणून. आणि एवढंच नाही तर आपण दर्शनामध्ये पाहतोय की व्यासमुनी पण इथं आहेत. वास्तविक ह्या ठिकाणी गौरांग महाप्रभू किंवा म्हणजे नित्यानंद प्रभू प्रकट होतील कलियुगामध्ये हे व्यासमुनीनेच पांडवांना सांगितलं होतं. कारण पांडव इथं वास करत असताना व्यासमुनी इथं येतात एकदा आणि पांडवांना दर्शन देतात आणि पांडवांना भगवंत भविष्यात अवतरित होतील या ठिकाणी हेच सांगतात. आणि व्यासमुनींच्या मुखातून ऐकल्यानंतरच पांडवांनी मग इथं भगवंताची उपासना केली आणि त्या रूप दर्शन करण्याची इच्छा व्यक्त केली. मग गौरांग महाप्रभू नित्यानंद प्रभू इथं पांडवांना मग दर्शन दिलं. म्हणून हे ठिकाण फार विशेष आहे. पांडव तिला या ठिकाणाला म्हणलं जातं. आणि म्हणून इथं आपण दर्शनामध्ये पाहतोय की 5 पांडव आहेत. मध्ये कोण आहेत? व्यासमुनी आहेत. इकडे गौरांग महाप्रभू नित्यानंद प्रभू आहेत आणि तिकडे राधाकृष्ण आहेत. असे विशेष ठिकाण आहे. तर आता आपण इथून उठून लगेच निघायचं आहे आणि आता पुढे आपण नित्यानंद प्रभूंच्या जन्म ठिकाणी जाऊ. श्री नित्यानंद राम की, श्री नित्यानंद प्रभू की, श्री एकचक्रग्राम धाम की, श्री पांडव तिला धाम की, श्रील प्रभुपाद की, निताय गौर प्रेमानंदे. पहा नेहमीप्रमाणे मी सांगतो. हम लोग यहाँ पे धरोहर और म्यूजियम के साथ साथ वी आर ऑल्सो रनिंग ए स्कूल तो व्यासदेव श्री निकेतन शिशु विद्यापीठ where 300 students we are providing their free of cost book, dresses, t-shirts and activities. We have also one Gosala that's shortage. It is small requested for subjects. तर प्रभूजींचं म्हणणं आहे की इथं जे मंदिर आहे यांच्या वतीनं एक गोशाळा चालवली जाते. त्यानंतर एक स्कूल पण चालवलं जातं. त्या स्कूलमध्ये भरपूर काही मुलांना मोफत म्हणजे वस्तू देऊन शिक्षण दिलं जातं. आणि इथं पण हे सर्व मेंटेन केलं जातं हे ठिकाण. पहा आपण नेहमी म्हणतो तर हे आपण असं म्हणायचं नाही की पहा हे सगळे पैसे काढण्यासाठी मागत बसतात. आपला भाव येतो कारण आपल्याला त्याचं महात्म्य माहीत नाही. आपण जर या ठिकाणी सांगतो की हे दर्शन ठिकाणी आपण येतो, आपण दर्शन घेतो, तर हे का करू शकतो? कारण इथं जे वास करणारे लोक आहेत ते आपलं एक सेवा म्हणून इथं करत आहेत. आपल्याला वाटतं सेवा कुठं उपयोग साधन म्हणून ते करायला असा आपण विचार करू. कारण आपण एखाद्या टोकाचा विचार करतो. जरी ते उपयोग साधन म्हणून पण इथं सेवा करत असले तरी ते इथं सेवा करत आहेत आणि म्हणून आपल्याला दर्शनाचा लाभ प्राप्त होत आहे. त्यामुळे आपण सर्व यात्रेला आल्यानंतर आपण दरवेळेला सांगतो हे काही लक्ष्मी आपण काढायची आणि प्रत्येक ठिकाणी थोडं थोडं आपण दान दिलं पाहिजे. भले 2-4 रुपये द्या, 5-10 रुपये द्या, पण त्यात एक 500-600 रुपये जाऊन दे आपण यात्रामध्ये आपली म्हणजे तीर्थक्षेत्राचं दान करण्यासाठी. किंवा 1000 रुपये जाऊन दे. आपण 8000 रुपये यात्रेची फी म्हणल्या तर 9000 पकडा. पहिला 9000च होती ना आपली फी, आपण कमी केली आहे ना. तर तसा आपण विचार केला पाहिजे. आणि आपण कधीही विचार करायचा नाही की आपण तीर्थक्षेत्रात चाललेलो आहे आणि तिथं जी वास करतात पहा पैशासाठी बोलत करतात आणि नेहमी पैसे मागत राहतात असं विचार नाही करायचा. वास्तविक आपलं कर्तव्य आहे ग्रहस्थांचं की या सर्व तीर्थक्षेत्रा ठिकाणी आपण दान धर्म केला पाहिजे है ना. तर सर्वांनी पहा सेवा करा इथं आणि मग आपण पुढे जाऊ आणि जन्म ठिकाणी जाऊ. हां सर्वांनी द्या आपल्या आपल्या क्षमतेनुसार. असं म्हणायचं नाही काल 7,000 दिलं की आणि इथं पण द्यायचं आहे तिकडं पण द्यायचं आहे. नाही, आपण वर्षभर एवढं कमवतो ते कोण देत आहेत? भगवंतच देत आहेत. कोणी म्हणून नाही प्रभूजी मी मेहनत करतो, मी कामधंदा करतो, माझं पैसे आहेत. नाही, आपलं कोणाचं नाही आहेत, भगवंतांचे आहेत है ना. आता जाता जाता काहीतरी आपल्याला झालं तर मृत्यू झाला तर ते पैसे तिथंच राहणार आहेत है ना. त्यामुळे जोपर्यंत आपल्याकडे आहे तोपर्यंत भगवंताच्या सेवेत जेवढं लव त्याचाच आपल्याला लाभ होणार आहे. काय मग भक्तांच्या मनात हा पण विचार येईल काय प्रभू सांगतात पैशाच्या मागेसारखं असं पण येईल. पण तो आपल्याला ते आत्ता कळणार नाही. केव्हा करणार? मृत्यूच्या नंतर, आपण इथे रेवणीमध्ये गेल्यानंतर. त्यामुळे आपण आपल्या क्षमतेनुसार सेवा करत राहू.